नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मुस्लिम म्हणजे कायम धर्माला धरून असलेले किंवा धर्मातल्या ज्या रूढी प्रथा किंवा परंपरा आहेत या सगळ्या गोष्टीला अतिशय कट्टरपणे पाळणारे म्हणून ओळखले जातात. पण मुस्लिम समाज हा काल सुसंगत बदल स्वीकारत नाही असं कायम म्हटलं जातं. पण याला एक अपवाद आहे आणि मुस्लिम समाजामध्ये हे बदल स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होते आणि ती प्रक्रिया सुरू करणारा माणूस आज माझ्यासोबत आहे. तुम्ही या माणसाला आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेकदा बघितलंच असेल. तर हे आहेत पैगंबर भाई. पैगंबर भाईंनी एक नवीन पद्धत सुरू केली, ती म्हणजे बकरी ईदच्या मुहूर्तावर. म्हणजे बकरी ईदच्या दिवशी बोकड कापण्यापेक्षा किंवा कोणताही प्राणी कापण्यापेक्षा त्या पैशाची आपण आर्थिक कुर्बानी करावी असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ही आर्थिक कुर्बानीची कन्सेप्ट नेमकी काय आहे आणि समाजात त्याला किती ॲक्सेप्टन्स मिळतो, त्याला धार्मिक अँगलने जर आपण बघितलं तर धर्म त्याकडे कसं बघतो, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना अतिशय सविस्तरपणे विचारणार आहेत. तर पैगंबर भाई, स्वागत आहे तुमचं लॉजिकल सिद्धांतमध्ये. पुन्हा एकदा तुम्ही आलात. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. आपण आर्थिक कुर्बानी गेल्या अनेक वर्षांपासून करतो, तर नेमकी कन्सेप्ट काय हे तुमच्या शब्दात थोडंसं समजून सांगा. सगळ्यात पहिल्यांदा तर मला हे सांगायचं की या सणाला बकरी ईद वगैरे असं काही म्हटलं जात नाही. या पण आपल्याकडे कॅलेंडरवर लिहिलेलं आहे. आपल्या इथं बकरी ईद असं लिहिलेलं आहे. हां, आपल्या ॲक्च्युली इस्लामिक कल्चरनुसार किंवा धारणेनुसार याला ईद उल अझहा म्हणलं जातं, ठीक आहे. आणि याला कुर्बानीची ईद म्हणलं जातं. आणि मग कुर्बानी मग कशाची बुवा, तर मग कुर्बानी प्राण्याची, ह्या एक असा एक पायंडा पडल्यामुळं त्याला ते बकरी ईद जे आहे ते नाव आलेलं आहे. मात्र विषय असा आहे की कुर्बानी नक्की कोणाची द्यावी, हा सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो माझ्यासारख्या माणसाला पडला होता. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी पहिल्यांदा मी कुराण वाचलं, त्या कुराणामधूनच ही संकल्पना आली की एकतर पहिली गोष्ट आपल्याला इस्लामचा जो इतिहास आहे तो जाणून घेणं खूप गरजेचं आहे. की इस्लामिक इतिहासामध्ये पैगंबर साहेबांनी अरबमधल्या ज्या त्या काळाच्या तत्कालीन रूढी परंपरा होत्या, त्या रूढी परंपरांना नाकारून पुरोगामी जो आहे तो इस्लाम लोकांच्या समोर ठेवण्याचा जो आहे तो प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये त्या काळी 1400 वर्षापूर्वी कालसुसंगतपणा जो आहे तो त्यांनी आणला. आजची परिस्थिती अशी आहे की आजच्या परिस्थितीमध्ये देखील आपण कालसुसंगतपणा रूढी आणि परंपरांमध्ये आणला पाहिजे. इस्लामिक मान्यतेनुसार जे आहे की कुराणामध्ये लिहिलेलं आहे की अल्लाहने हजरत इब्राहिम यांना त्यांची प्राणप्रिय वस्तू जी आहे त्याची कुर्बानी मागितली होती, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग ती एक हे आहे, काय म्हणतात, आख्यायिका आहे म्हणा किंवा गोष्ट आहे की इब्राहिम अलैहि इस्लाम यांना ही जी कुर्बानी प्राण्याची दिली जाते, आधी त्याचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे की कुर्बानी कुठल्या कोणाकोणाच्या होत्या. हजरत आदम अलैहि इस्लाम यांची जी मुलं होती हाबिल आणि काबिल, त्यांची पण कुर्बानी होती. त्याच्यानंतर मग हजरत इब्राहिम अलैहि इस्लाम होती, त्यांची कुर्बानी होती की त्यांना प्रिय वस्तूची जी आहे ती कुर्बानी मागितली गेली होती. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी पहिल्यांदा 100 उंटांची कुर्बानी दिली, मग 200 उंटांची कुर्बानी दिली. मग विषय असा आहे की हे 100 उंट आणि 200 उंट कुठे गेले हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. मात्र त्याच्यावर कोणी बोलत नाही. मात्र व्याख्यानांमध्ये बयानांमध्ये मौलाना या गोष्टी सांगतात उघडपणे की आधी 100 उंटांची त्यांनी कुर्बानी दिली, मग 200 उंटांची कुर्बानी. म्हणजे 100 उंटांचं मटण कुठं गेलं बुवा, 200 उंटांचं मटण कुठं गेलं बुवा, हा एक प्रश्न आहे. मग त्यानंतर परत त्यांच्या स्वप्नामध्ये यायला लागलं की प्रिय वस्तूची कुर्बानी मागितली. मग त्यांना समजलं की अल्लाह जे आहे ते माझ्या मुलाची म्हणजे हजरत इस्माईल अलैहि इस्लाम जे आहे यांची कुर्बानी मागताय. मग त्याच्यानंतर मग त्यांनी ते हजरत इस्माईल यांना ते सांगितलं. मग हजरत इस्माईल म्हणाले की तुम्हाला जे अल्लाहने सांगितलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही करा. मग ते कुर्बानी द्यायला गेले त्यांची. तर मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आख्यायिका आहेत अशा की बाबा त्या हजरत इस्माईल यांच्या जागेवर जो आहे तो बोकड सदृश प्राणी ज्याला दुंबा म्हणतात तो आला. मग त्याच्यामधून आकाशातून दुंबा आला अशा पद्धतीने सांगितलं जातं. मग तो चाकूच चालला नाही, मग तो चाकू उडाला आणि बाजूलाच एक जे प्राणी आहे तो बांधलेला होता बोकडसारखा, बोकड सदृश ज्याला दुंबा म्हणतो, त्याच्यावर पडलं मग त्याची कुर्बानी झाली. अशा पद्धतीनं जे आहे ते अशा वेगवेगळ्या कथा ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये सांगितल्या जातात. वास्तवामध्ये काय आहे की या काळामध्ये तुम्ही खरी कुर्बानी कशाची द्यावी, तो एक काळ होता. त्या काळामध्ये जे आहे त्या रूढी परंपरा, त्या काळामध्ये लोकांना जे आहे गरिबी असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणा लोकांना त्या गोष्टी मिळत नव्हत्या. संसाधनं तेवढ्या मोठ्या म्हणजे जेवण वगैरे, जेवण वगैरे पण म्हणा किंवा मटण वगैरे म्हणा, का त्या काळामधल्या ज्या लोकांच्या गरजा होत्या आजही आपण
इतिहासामध्ये म्हणा, नागरिक शास्त्रामध्ये म्हणा, माणसांच्या गरजा वाचल्या की अन्न वस्त्र निवारा या गरजा आधी सांगितल्या जायच्या माणसाच्या. हो. नंतर मग त्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण झाल्या. मग अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि नोकरी अशा ह्या असं. माणसाच्या ज्या गरजा आहेत त्या वाढत 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 गेल्या. तर आज या ज्या मूलभूत गरजा आहेत या मूलभूत गरजांमध्ये जे आहे तो बदल झालेला आहे. शिक्षण ही माणसाची जी आहे ती मूलभूत गरज झालेली आहे आणि हे शिक्षण जे आहे हे माणसांना मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ज्यावेळी मी कुराण पहिल्यांदा वाचलं, ठीक आहे, त्यावेळी त्या कुराणामध्ये लिहिलेलं होतं की तुम्ही कुर्बानी देत असलेल्या प्राण्याचं मांसही अल्लाहपर्यंत पोहोचत नाही, ना रक्त अल्लाहपर्यंत पोहोचतं ती फक्त तुमची निष्ठा पोहोचते. ठीक आहे. आता या कुर्बानी देण्यामागची कन्सेप्ट काय सांगितली जाते की तुम्ही एखाद्या प्राण्याची कुर्बानी का देता? तुम्ही याच्यासाठी देता की कारण तुम्ही त्या प्राण्याची कुर्बानी देता याच्याने तुम्ही एक असा संदेश देता की अल्लाहच्या मार्गामध्ये तुम्ही प्राणही देण्यासाठी तयार आहात आणि रक्तही सांडवण्यासाठी तयार आहात. अशा पद्धतीचा मेसेज त्याच्यामधून देण्याचा प्रयत्न करता. मला एक वास्तवात सांगा, तुम्ही स्वतःचं रक्त सांडवता का? आज लोकशाही आहे, जग हे लोकशाहीकडे वळायला चाललंय. तुम्ही प्राण्याची कुर्बानी देता का? नाही देत. तुम्ही रक्त सांडवता का? नाही. खरंच प्राण्याची कुर्बानी जिथं द्यायची तिथून तर तुम्ही पळून येताय. ठीक आहे. तिथं तर तुम्ही लढत नाहीये. ठीक आहे. घाबरलेल्या अवस्थेत आहे समाज आज. पहिली गोष्ट पाहायला गेलं तर मुस्लिम समाज ॲक्च्युली खरं पाहायला गेलं जो प्रचंड इहलोकवादी समाज आहे, एका ईश्वरावर ज्या समाजाची निष्ठा आहे, प्रबळ निष्ठा आहे, त्या समाजाने कोणालाही सत्याच्या मार्गावर चालत असताना कोणालाही घाबरण्याची खरं तर गरज नाही. मात्र तशी परिस्थिती सध्या देशामध्ये दिसून येत नाहीये. म्हणजे जिथं तुम्हाला खरंच लढायचं आहे, जिथं तुम्हाला खरंच प्राणांची आहुती द्यायची, तिथं तर तुम्ही घाबरताय आणि उगाच त्या प्राण्याची जी आहे ती कुर्बानी देताय की आम्ही काहीतरी खूप मोठं असं काहीतरी धर्मकार्य करतोय बुवा असं सांगून जे आहे त्या गोष्टी करताय. म्हणजे तुम्ही मूर्खात कोणाला काढताय? एकतर तुम्ही म्हणजे स्वतःला मूर्खात काढताय आणि असं दाखवताय जगामध्ये की आम्ही काहीतरी धर्माचं आचरण करतोय म्हणून तुम्ही लोकांनाही मूर्खात काढताय. अल्लाहला तर तुम्ही मूर्खात काढू शकत नाही. ठीक आहे. त्याला सगळं समजतंय की तुम्ही काय करताय आणि काय नाही करत आहे. बरं, दुसरी गोष्ट काय आहे की ह्याच्यामध्ये एक हे आहे की तुम्ही कुठल्याही प्राण्याची कुर्बानी वगैरे देत असताना जे आहे ते प्राण्याला तुम्ही सांभाळलं पाहिजे, हे केलं पाहिजे. म्हणजे त्या प्राण्याला कापण्याच्या उद्देशाने तुम्ही सांभाळताय. ठीक आहे. त्याला माया वगैरे लावताय म्हणजे उद्या त्याला तुम्ही कापणार आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि मग तुम्ही त्याला सांभाळताय, चारा बिरा घालताय. ह्याला प्रेम म्हणू शकत नाही आपण. म्हणजे प्राणप्रिय वस्तू, जी वस्तू प्राणप्रिय नाहीये त्या वस्तूला प्राणप्रिय बनवलं जाते. समजतंय का? म्हणजे आणि मग ती जी म्हणतात की ती सुन्नत फॉलो करायची, हजरत इब्राहिम यांची सुन्नत फॉलो करायची, ती सुन्नत फॉलो करण्यासाठी हा सगळा खटाटोप जो आहे तो करण्याचा प्रयत्न केला जातोय. वास्तवामध्ये पाहायला गेलं तर आज समाजाची जी गरज आहे किंवा अल्लाहच्या मार्गामध्ये जरी तुम्हाला काही कुर्बान करायचं असेल तर ती प्राणप्रिय वस्तू जर आज तुम्ही पाहाल, प्राणप्रिय म्हणू शकत नाही. आज प्राणप्रिय माणसाला काही असेल तर तो स्वतःचा जीव, स्वतःचं आयुष्य, ठीक आहे, आणि पण सगळ्यात प्रिय आपण म्हणू, सगळ्यात प्रिय जर आज असेल कुठली गोष्ट तर माणसाला पैसा जो आहे तो माणसाला प्रिय आहे. ठीक आहे. ज्याची तुलना तुम्ही काय म्हणतात की कशाशी करू शकत नाही, असं म्हणजे तुमच्या प्राणांची किंवा तुमच्या घरच्यांची ह्याच्याशी करू शकत नाही तुम्ही तुलना. पण तुम्ही जे बोकड किंवा प्राणी कुठला खरेदी करताय तो कशाने खरेदी करताय? तुम्ही पैशानेच खरेदी करताय. याचा अर्थ तुम्ही ऑलरेडी आर्थिक कुर्बानीच देताय आणि त्या आर्थिक कुर्बानीतून तुम्ही प्राण्याची खरेदी करताय. आम्ही त्याच पैशातून जे आहे आम्ही शैक्षणिक जे आहेत त्या गोष्टी खरेदी करतो आणि ज्या गरजू विद्यार्थी जे आहेत ज्यांना शैक्षणिक साहित्याची गरज आहे त्या गोष्टी आम्ही त्यांना देण्याचा जो आहे तो प्रयत्न करतो. त्याही पलीकडे जाऊन आम्ही MPSC UPSC करणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मदत करतो. त्याही पलीकडे काही विद्यार्थ्यांच्या ज्या फी आहेत त्या फीज आम्ही भरलेल्या आहेत. काही शाळा ज्या आहेत जिल्हा परिषदच्या त्या शाळांना रंगकाम जे आहे ते आम्ही केलेलं आहे. काही शाळांमध्ये आम्ही कॉम्प्युटर लॅब जे आहे ते दिलेले आहेत. ही कामं आम्ही त्या उपक्रमातून जी आहे ती केलेली आहे. आता मला सांगा, आज समाजाची गरज काय? आज समाजाची गरज मटण आहे का शिक्षण आहे? हे कुर्बानी देतात आणि कुर्बानी दिल्यानंतर घरोघरी जाऊन जे आहे ते पावशर अतपाव मटण जे आहे ते वाटप करतात. त्यांनी मागितलंय का? नाही. बरं, मला म्हणतात हे लोक की तुम्ही वर्षभर काय करत असता. मी म्हणतो तुम्ही वर्षभर कुठं मटण वाटता त्यांना? वाटता का? नाही वाटत ना. आम्ही एकदाच त्यांना वर्षभर पुरल एवढं शैक्षणिक साहित्य देतो. मग आमची कुर्बानी चांगली का तुमची कुर्बानी चांगली आहे? आमच्या कुर्बानीने माणूस हा व्यवस्थेशी लढण्यास सक्षम होतो, स्वतः कमावता होण्यासाठी सक्षम होतो, शिक्षणाने जो आहे तो प्रबळ होतो. या गोष्टी आमच्या माध्यमातून होतात आणि त्यातून त्याला नोकरी मिळाली तर तो मटण घेईलच की. मटण घेईल. त्याला हवं असेल तर तो मटण घेईलच ना. ज्याला हवंय ते घेतात ते मटण.
मात्र समाजाची गरज ही शिक्षण आहे. आणि वास्तवामध्ये मला एक सांगा की अल्लाहच्या मार्गामध्ये अल्लाहला खुश करण्यासाठी कुठल्या प्राण्याची कुर्बानी आपण का द्यावी? मला कुठल्या प्राण्याच्या काय म्हणतात मटण खाण्यावर वगैरे याच्यावर काही आक्षेप नाही, पण ही एक अंधश्रद्धा आहे. मला हे सांगायचं की आपण काहीतरी खूप मग काय त्याच्यामध्ये अंधश्रद्धा अजून की ज्या प्राण्याच्या अंगावर जेवढी केस आहेत तेवढी नेकिया तुम्हाला मिळणार, म्हणजे काय पाप धुतले जातात का इथं? म्हणजे हा एक प्रश्न आहे ना. मग ही या सगळ्या ज्या अंधश्रद्धा आहेत ते त्याच्यातून निर्माण होत आहेत. आणि मला असं वाटतं की या गोष्टी थांबवल्या पाहिजेत, मात्र त्या प्रबोधनाने थांबल्या पाहिजेत. आणि आपण प्रबोधनाने थांबवतोय. आज कित्येक अशी विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन हे पावशर मटण देतात आणि त्या विद्यार्थ्यांना शाळेत जाताना साधे घालायला पायामध्ये बूट देखील नसतात, बॅग देखील नसते, वह्या देखील नसतात त्यांच्याकडे, पुस्तकं घेण्याची देखील त्यांची पात्रता जी आहे ती नसते. आणि अशा गरजू विद्यार्थ्यांना तुम्ही त्यांची गरज न जाणून घेता त्यांना डायरेक्ट जाऊन मटण कसं काय देऊ शकता? म्हणजे हे असंवेदनशीलतेचं लक्षण नाहीये का? अर्थात मग हे समजून घेतलं पाहिजे मला असं वाटतं. आपला हा उपक्रम आणि त्यामागे काय हेतू आहे ते तुम्ही सांगितलं, पण समाजातनं या उपक्रमाला कसा रिस्पॉन्स मिळतोय किंवा आतापर्यंत आपण किती लोकांपर्यंत पोहोचू शकलो किंवा आतापर्यंत आपण काय काय करत आलो यातनं थोडंसं त्याबद्दल सांगा ना. एक लक्षात घ्या, समाजातून याला दोन्ही पद्धतीचा रिस्पॉन्स आहे. समाजातून विरोध पण आहे, याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे आणि समर्थन पण आहे, चांगलं समर्थन आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, असे लोक माझ्याकडे आहेत मुस्लिम समाजातले जे लोक या आर्थिक कुर्बानीमध्ये कधी सामील झालेले नाहीत, मात्र त्यांनी प्राण्यांची पण कुर्बानी दिलेली नाही. माझ्याकडं आज एक तळेगाव दाभाडेचे एक इसम आहेत, त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही, त्यांचं मी पोस्ट टाकणार आहे. साधारण 30 वर्ष झाले म्हणले त्यांनी आम्ही कुठल्या प्राण्याची कुर्बानी दिली नाही म्हणलं. आमच्या आई वडिलांनी पण दिलेलं नाही, आमच्या आजोबांनी पण दिलेलं नाही, आम्ही पण दिलं नाही म्हणले, आम्ही मांसाहारच करत नाही म्हणले. ठीक आहे, आहेत बरं का अशी लोक, म्हणजे अशी लोक मुसलमानांमध्ये हे पण समोर यायला पाहिजे ना. काय मुस्लिम लोक काय मांसाहारच करतात अशातला काही भाग नाही, त्याच्यामध्ये पण व्हेजिटेरियन लोक आहेत आणि ते असणं पण सामान्य बाब आहे. मला हे म्हणायचंय, काय असामान्य बाब नाहीये काय. तर ते म्हणाले की आम्ही, ह्याचा अर्थ त्यांचा आर्थिक कुर्बानीचा काही संबंध होता का? नव्हता. आर्थिक कुर्बानी 12 वर्षापासून चालू झाली, पण त्यांचा काही संबंध नव्हता. मग हे लोक आर्थिक कुर्बानीमध्ये सामील झालेले आहेत. तर समाजामध्ये असे खूप सारे लोक आहेत ज्यांना प्राण्याची कुर्बानी ही अजिबात पटत नाही. त्यांच्याकडे खूप पैसा असून देखील, मुस्लिम बहुल भागात राहत असून देखील हे लोक कुर्बानी जी आहे ती प्राण्याची देत नाही. त्यांना ती गोष्ट पटत नाही कुठल्याही प्राण्याची. काही एकीकडे सांगतात की इस्लामने जे आहे ते सांगितलं की विनाकारण एखाद्या प्राण्याला त्रास देऊ नका. ठीक आहे, मग तुम्ही जे बकरी ईदला प्राण्याला त्रास देताय ते विनाकारण त्रास देताय, त्याचा काही संबंध नाही त्या गोष्टीसाठी. तुम्ही विनाकारण एखादा प्राणी कापताय, त्याचं मटण 15-15 दिवस, 20-20 दिवस, महिनाभर पडून असतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, परिस्थिती आहे. अरब कंट्रीमधून मटण दुसऱ्या देशांमध्ये एक्सपोर्ट करावं लागतं. एवढं मटण तिथं कापलं जातं एवढ्या ह्याच्यामध्ये. भारतातून मटण वेगवेगळे, म्हणजे जेवढी मागणी नाही तेवढं येतं ना ते. राईट. वेस्टेज पण होतं, खराब पण होतं मटण, जे मी स्वतः पण पाहिलेलं आहे. हिरवं पडतं मटण, हे पण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं. मग ह्या गोष्टी होतात, याचा अर्थ जेवढी मागणी नाही तेवढा पुरवठा होतोय. मग मला म्हणायचं की त्या गोष्टीचा फायदा काय? जर तुम्हाला गरज आहे, ज्याला पाहिजे तो खाऊ शकतो. माझं कोणाच्याही आहार संस्कृतीवर हल्ला करणं हा माझा विषयच नाही. माझा विषय हा आहे की तुम्ही ते कर्मकांड करताय, तुम्ही ते अल्लाहला खुश करण्यासाठी करताय, अल्लाहच्या मार्गात मी काहीतरी करतोय असं दाखवण्याचा काहीतरी प्रयत्न करताय. आणि माझा त्या गोष्टीवर विशेष करून आक्षेप आहे, त्या अंधश्रद्धेवर, कर्मकांडावर जो आहे तो माझा विशेष करून आक्षेप आहे. आणि याला समाजातून प्रतिसाद आहे, विरोधही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आम्हाला विरोधाबद्दल आहे ना, मोठ्या प्रमाणामध्ये विरोध आहे. लोक फोन करतात, फोन करून म्हणतात की तुम्ही इस्लाममध्ये नाहीये वगैरे वगैरे, अशा पद्धतीनं गोष्टी सांगतात. त्यांना मी सांगतो की तुम्ही जी कुर्बानी स्वतः देताय ती कुर्बानीच प्रतिकात्मक आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही जी प्राण्याची कुर्बानी देताय का तीच प्रतिकात्मक आहे. ते कशाचं प्रतीक आहे? ते याचं प्रतीक आहे की अल्लाहच्या मार्गामध्ये तुम्ही जीवही देऊ शकता आणि रक्तही सांडू शकता, हे त्याचं प्रतीक आहे. म्हणजे ते प्रतीकच तुम्ही फक्त शैक्षणिक मला म्हणायचंय का? मग मी काय म्हणलं की ते प्रतीक आहे, बरोबर. हे काय आहे? ही तुमची नियत आहे, ही तुमची मनाची भावना आहे. मग ही तुमची मनामध्ये भावना तुम्ही आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी देऊन सुद्धा जी आहे ती बाळगू शकता की बाबा मी अल्लाहच्या मार्गामध्ये इथं जे आहे ते जीवही देतोय आणि रक्तही सांडतोय, मुलांना शिक्षणही मिळतंय त्याच्यामधून. राईट. वास्तवामध्ये तुम्ही त्या गोष्टी करतच नाही. तुम्ही जीव देताय का? नाही देताय. तुम्ही रक्त सांडवता का? नाही सांडवताय. सगळ्यात जास्त कुर्बान्या कुणी दिल्या इस्लामसाठी, अल्लाहसाठी विचाराल तर ते म्हणाल की प्राण्यांनी दिल्यात कुर्बान्या माणसांपेक्षा. वास्तव आहे ना, बकऱ्यांनी दिल्यात. मी मध्ये एक मीम्स टाकलं होतं की सबसे ज्यादा इस्लाम के लिए कुर्बानी किसने दी, मग तिथं एक बकरा दाखवला मी, हमने दी.
म्हणून. वास्तव आहे ना ते. मग माणसांनी दिली कुठं मग हे जे आहे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की काळाची गरज काय आहे, काल सुसंगतपणा काय, आपण काय करतोय, कशासाठी करतोय या गोष्टी, काय एखादा प्राणी जो आहे तो विनाकारण आपण कापायचा, त्याच्या मागचं रिझन काय ते समजून घेतलं पाहिजे. आणि जो प्राणी तुम्ही कापताय तीही प्रतिकात्मक आहे. आता हे कुर्बानीची ईद म्हणायला लागलेत, आधी म्हणत नव्हते. हे ईद उल अझा म्हणायचे, आता म्हणतात कुर्बानीची ईद. कुर्बानीचं प्रतीक जे आहे ते ईद उल अझा. कुठल्या मग कुर्बानीचं ते प्रतीक? आर्थिक कुर्बानीला एक प्रकारे विरोध म्हणून ते कुर्बानीची आता म्हणायला लागलेत ना ते. राईट आता म्हणायला लागलेत ते की कुर्बानी. मग आमचंही तेच सांगणं आहे की ती प्राण्याची कुर्बानीची ईद नाहीये, ती कुर्बानीची ईद आहे. कुर्बानीची ईद आहे. म्हणजे प्राणी स्पेसिफाय नाही केलेला. संबंधच येत नाही. तो स्पेसिफाय त्या काळामध्ये केलेला आहे, त्याला नाकारू शकत नाही. मात्र काल सुसंगतपणा त्याच्यामध्ये आणावा लागणार आहे तुम्हाला. राईट. आणि तो काल सुसंगतपणा आणण्यासाठी तुम्ही या. मग तुम्ही कुर्बानी कशाची देऊ शकता. बऱ्याच जणांनी हा देश स्वतंत्र होण्यासाठी स्वतःच्या जीवाची कुर्बानी दिलेली. त्यांनी काय बोकड कापत नाही बसले. हा, अशफाकुल्ला खान जे आहे, कुर्बान हुसेन जे आहे, आता लोकशाही वाचवण्यासाठी. मग आता लोकशाही वाचवण्यासाठी कुर्बानी द्यायची. ती कुर्बानी बोकड कापून देता येणार नाहीये. ठीक आहे ना. ती काय प्राणी कापून कुर्बानी देता येणार नाही. तिथं तुम्हाला स्वतः उतरावं लागणार आहे. यात आणखी एक आर्ग्युमेंट मी ऐकलं की ज्यावेळेस मुस्लिम समाज बोकड मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो त्यावेळी शेतकऱ्यांनाच फायदा होतो. कारण की शेतकरी किंवा जे मेंढपाळ समाजातली लोक आहेत ती लोक मेंढ्या किंवा बोकड सांभाळतात आणि मग त्याची कुर्बानीसाठी वापर होतो, त्यामुळे त्यांना आर्थिक फायदा होतो असं त्यांचं म्हणणं आहे. तर या आर्ग्युमेंटकडे कसं बघता की शेतकऱ्यांना जर म्हणजे शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे, तर या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जर 2 पैसे मिळत असतील तर पैगंबर शेखला काय प्रॉब्लेम आहे बाबा, असं एक आर्ग्युमेंट मी बघितलं फेसबुकवर. मला काही आक्षेप नाहीये शेतकऱ्यांना 2 पैसे मिळत असतील तर पण शेतकरी कुठे ह्याच्यावर बोलतात. आजपर्यंत तुमच्या माहितीसाठी मला एक सांगा, एवढ्या प्राण्यांचा सगळा विषय झाला आहे, ह्याच्यामध्ये मार खाणारे हे मुस्लिम आहेत सगळे. राईट. कुठल्या शेतकऱ्याने मार खाल्लाय का? कालचा विषय कुठे? आय थिंक लातूरचा विषय. माळकरी असलेला शेतकरी बैल घेऊन चालला होता आणि पोलिसांनी अटक केली, गुन्हा दाखल केला आणि बैल गोरक्षकाकडे दिला. मग मला म्हणायचंय काय तुम्हाला की ह्या ज्या काही गोष्टी आहेत शेतकऱ्यांना फायदा होतो वगैरे, हे ह्याच्यामध्ये वास्तव आहे, ह्याला नाही म्हणू शकत नाही. एक इकॉनॉमी प्रत्येक गोष्टीवर डिपेंड आहे आणि ती इकॉनॉमी आपल्याला यंदा जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये प्रकर्षाने दिसून आली. ते जे लोक आहेत ते गायी ज्या आहेत त्यात बहुसंख्य हिंदू समाजाचे लोक होते. ते गायींची जी आहे ती विक्री बकरीच्या निमित्ताने करायचे, ईद उल अझाच्या निमित्ताने. आणि त्या भाकड गायी असायच्या सगळ्या. ऍक्च्युली त्यांचं दूध देणं बंद झालं आणि म्हणजे त्या परत गाभण नाही राहणार हे त्यांना कळलं, भाकड झालेले. मग त्याच्यानंतर जे आहे ते त्यांना बकरी ईदच्या वेळेस त्यांना त्या गायी ज्या आहेत ते 25,000च्या असतील तर लाख 1.5 लाख रुपये त्यांना पैसे मिळतात त्यावेळेस. आणि त्यावेळेस त्यांना खूप नफा होतो म्हणून ते त्यावेळेस सांभाळून ठेवतात आणि त्याच वेळेस विकायला आणतात. ठीक आहे. राईट. ही इकॉनॉमी आपण नाकारू शकत नाही, त्याला काय आपण म्हणू शकत नाही. मग ह्यावेळेस ती बंदी झाली आणि बंदी झाली ना. मग माझं म्हणणं काय की त्याच्यावर शेतकऱ्यांनी बोलावं, शेतकऱ्यांनी आंदोलनं करावी. आज किती या महाराष्ट्रामध्ये किती शेतकऱ्यांनी आंदोलनं केलेली आहेत. किती शेतकरी समोर येऊन बोलतात की मुसलमान जे आहेत ते बोकडं घेतात आणि त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी फायदा होतो, आमची इकॉनॉमी चालते, आमचं घर जे आहे ते त्याच्यावर चालतं, आम्हाला फायदा होतो. कोण बोललंय? तुमच्या बाजूने एकही जण बोलायला तयार नाही अजूनपर्यंत. मग मला म्हणायचंय काय की त्यापेक्षा मग आम्ही हे जे मेंढपाळ वगैरे तुम्ही म्हणताय, आज आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी मधून आम्ही यवतमाळमध्ये जे आहे या मेंढपाळांच्याच ह्याच्यामध्ये आदिवासी भागामध्ये जाऊन जे आहे ते 100 विद्यार्थ्यांना आम्ही मदत केलेली आहे. वर्षभर पुरेल एवढं साहित्य त्यांना दिलं आम्ही. पैठणमध्ये जे आहे ते धनगरवाडी नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे. त्या शाळेला आम्ही कलरिंग आणि पेंटिंग जे करण्याचं आहे ते काम जे आहे ते आम्ही केलेलं आहे. मग आमचं म्हणणं काय आहे की कर्मकांड टाळून त्या गोष्टी करा ना तुम्ही, कोणी नाही म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि इतर वेळेस पण शेतकऱ्यांची बोकडं ते काय तुमच्यावर डिपेंडच आहेत पूर्णपणे, अशातलाही भाग नाहीये. त्यांचे 12ही महिने ते विक्री चालूच असते त्यांची, फक्त त्यांना या काळामध्ये नफा जास्त मिळतो. नफा जास्त. समजतंय का? राईट. विषय एवढाच आहे, बाकी काही विषय नाही त्याच्या मागे. आणि असतील तर त्यांनी समोर येऊन बोलावं. मी तर म्हणतो 100% समोर येऊन बोलावं. आणि प्रत्येक गोष्टीला आज जर आपण म्हणालो असतो की बाबा ह्याच्यावर एक इकॉनॉमी डिपेंड आहे, मग प्रत्येक कर्मकांडावर एखादी इकॉनॉमी डिपेंड आहे हे लक्षात घ्या. म्हणून आपण त्या कर्मकांडाचं समर्थन करू शकत नाही. ते कर्मकांडाला कर्मकांडच म्हणावं लागेल. मग आपल्याला नवीन जे आहेत ते सुधारणावादी च्या अनुषंगाने जे आहे ती इकॉनॉमी उभी करावी लागेल. करा, शैक्षणिक ह्याच्यावर इकॉनॉमी उभी करा. नाही, मला आणखी एक प्रश्न याबद्दल असा जोडूनच विचारायचा होता की आपण जी मदत करतो ही मदत नेमकी मुस्लिम विद्यार्थ्यांपर्यंतच जाते की
म्हणजे आपण त्यात धर्म जात वगैरे गोष्टी बघत नाही, नेमकं कसं असतंय? मदत वाटताना काय निकष तुम्ही लावता? एक लक्षात घ्या, आपण हा जो उपक्रम सुरू करतो, या उपक्रमामध्ये सामील होणारे लोकही मुस्लिम असतात आणि मुस्लिमेतर असतात, आणि या उपक्रमातून ज्यांना लाभ मिळतो तेही मुस्लिमही असतात आणि मुस्लिमेतरही असतात. राईट. दोन्ही समाजाचे लोक असतात. आपण एका अशा देशामध्ये राहतो, ठीक आहे, ज्या ठिकाणी दर 5 घरांनंतर घर बदलतं. ठीक आहे, तुम्ही मुस्लिम एरियात राहत असाल किंवा अतिशय हिंदू बहुल भागात राहत असाल तर भाग वेगळा आहे. मात्र असे परिसर खूप कमी आहेत या देशामध्ये. ठीक आहे, असे परिसर जास्त आहेत जिथं मिश्र वस्तीत लोक राहतात. मी मिश्र वस्तीत राहणारा माणूस आहे. ठीक आहे, राईट राईट. माझ्या घराच्या आजूबाजूला एक घर जे आहे ते इतर धर्मियाचं असेल, दुसरं घर दुसऱ्या धर्मियाचं असेल, तिसरं घर तिसऱ्या धर्मियाचं असेल, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यांच्या समस्या ह्या एकच आहेत, हे लक्षात घ्या. राईट. की आज तुम्हाला सांगतो, आपण पुण्यामध्ये एका विद्यार्थ्याचा एक एफसी रोडवरचा व्हिडिओ आला होता बघा. एक अरबाज शेख नावाचा मुलगा होता. तो त्या कॅरी बॅग विकत होता तो. आला ना तुमच्या लक्षात? राईट राईट राईट. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो मुलगा जो आहे पुण्यामध्ये प्रकाश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत होता. आणि त्याचा आपण व्हिडिओ पाहिला. मग मी प्रकाश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गेलो आणि म्हणालो, हा विद्यार्थी तुमच्याकडे आहे का? म्हणले हो आहे. म्हणले किती फी आहे त्याची? म्हणले त्याची 10,000 काहीतरी फी होती. म्हणले आम्हाला त्याची फी भरायची. मग मी म्हणलं पण मी त्याच्या एकट्याची फी नाही भरू शकत म्हणलं, कारण म्हणलं ते पार्शलिटी होईल म्हणलं. मी इथे आलो फक्त मुस्लिम विद्यार्थ्याची फी भरली, शाळेसारख्या ठिकाणी येऊन मी असं कसं वागू? मग त्याच्यानंतर त्यांना म्हणलं की अजून एक विद्यार्थी द्या, 2 नॉन मुस्लिम असेल, आणि मग त्याची पण फी भरतो आम्ही. आणि त्याच्याच वर्गातला एक जगताप नावाचा जो आहे तो विद्यार्थी, त्याचं नाव काढलं तर त्याचीही परिस्थिती सेम. त्याचेही वडील वारले होते, अरबाज शेखचेही वडील वारले होते. त्याची आई घरकाम करत होती. अरबाज शेखचे हॉटेलमध्ये जे आहे ते धुण्याचं प्लेटा वगैरे धुण्याचं जे आहे ते काम करत होते. दोन्ही एकाच ट्रॅकवरचे विद्यार्थी होते. दोघांचीही 10,500ची जी फी आहे, 10,500 ती आम्ही भरली त्या ठिकाणी. ते शिक्षक खुश झाले, म्हणाले की तुम्ही इथं आलात आणि हा संदेश दिला. म्हणलं आपण असं करू शकत नाही म्हणलं एखाद्या ठिकाणी. म्हणलं ठीक आहे, मी करूही शकतो तसं, की फक्त अरबाज शेखची फी भरू शकतो, पण मला तसं नाही करायचं. कारण शाळेसारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण मुलांना सांगतो की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आणि मी तिथं येऊन खरा तो एकची धर्म मुसलमानाची फी भरावे असं जर करत असेल तर माझ्या एवढं मूर्ख कुणी नसेल ना. म्हणून म्हणलं मी दोघांची फी भरली आणि मग अशा पद्धतीनं काम आपण करतो. आपण याच्यामध्ये थोडीही पार्शलिटी करत नाही, जिथं ज्या पद्धतीची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का? आपण या उपक्रमाच्या माध्यमातून कोणाला काय मदत द्यायची हे आपण ठरवत नाही, ते समोरचे ठरवतात त्यांना काय मदत पाहिजे. ओके. कुठल्या शाळेमध्ये काय मदत पाहिजे, उर्दू शाळेमध्ये काय मदत पाहिजे ते उर्दू शाळेचे लोक ठरवतात त्यांचे. मराठी शाळांमध्ये काय मदत पाहिजे ते मराठी शाळांचे जे आहेत ते शिक्षक ठरवतात. आपण नाही ठरवत ते. त्याच्यामुळे आपण फक्त मदत देतो, ते त्यांनी मी सांगितलं. फक्त मेडिएटरचं काम आहे. मी फक्त हे बघा तुम्हाला सांगतो, मी आहे असा ठिकाणी उभा आहे फक्त. ठीक आहे, मी फेसबुकवर टाकतो की बाबा असा असा उपक्रम चालू झाला आहे, त्या उपक्रमामध्ये पैसे लोक पाठवतात, ते माझ्या अकाउंटमध्ये येतात. त्याच्यानंतर मला शाळांचे फोन येतात की आम्हाला मदत पाहिजे. ती मदतही मी घेऊन जात नाही. राईट. त्या शाळांना मी विचारतो की तुम्ही खरेदी कुठून करता, कारण त्यांचे होलसेल जे डीलर असतात ते त्यांच्याशी ओळखी असतात शाळांच्या. ते म्हणतात की आमची इथं ओळख आहे, इथून होलसेल आम्हाला मिळतं बुवा. मग मी त्यांना म्हणतो तिथून तुम्ही जाऊन स्वतः खरेदी करा. मग ते स्वतः जाऊन खरेदी करतात, त्याचं बिल मला पाठवतात, मग मी ते बिल पेड करतो. मग ते स्वतः घेऊन जातात शाळेमध्ये. राईट राईट. त्याच्यानंतर शाळेत ते कार्यक्रम आयोजित करतात आणि त्या कार्यक्रमात फक्त जाण्याचं काम मी करतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्याच्यामध्ये मी कुठेच नसतो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी फक्त मेडिएटरचं काम करतो. इव्हन शाळेचा जो फ्लेक्स आहे, त्या फ्लेक्सची पण डिझाईन जी आहे ती मी फक्त पाठवून देतो, त्याचे प्रिंट पण ते लावून. आणि पैसे ऑनलाईन पद्धतीने, सगळं ऑनलाईन पद्धतीने. कोणीही कॅश देत असेल तर त्याच्यासमोरच ऑनलाईन त्याच्यासमोरच अकाउंटमध्ये पाठवण्याचं काम आपण करतो. कुठलाही कॅश ट्रान्झॅक्शन ह्याच्यामध्ये बिलकुल कुठल्याही पद्धतीचं होतं. राईट राईट. तर हे होते पैगंबर भाई. आता त्यांनी जो उपक्रम सांगितला त्यातली पारदर्शकता सांगितली, ते कशा धर्मनिरपेक्ष पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चालवतात ते त्यांनी सांगितलं. आणि हा उपक्रम तुम्हाला आवडत असेल किंवा मुस्लिम धर्मामध्ये होणारा हा बदल आवडत असेल, हे प्रबोधन आवडत असेल, तर आम्ही हा QR कोड तुम्हाला देतोय. आणि तुमच्या परीनं जेवढं तुम्हाला मदत करता येईल किंवा शक्य होईल तेवढं 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपयापासून तुम्हाला जेवढी मदत देणं शक्य होईल तेवढी मदत नक्की द्या. या QR कोडवर तेवढं ट्रान्झॅक्शन करा आणि या उपक्रमाला तुम्ही पाठिंबा द्या आणि पैगंबर भाईंच्या प्रामाणिक प्रयत्नांच्या पाठीशी तुम्ही भक्कमपणे उभा आहात हे दाखवून द्या. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे काही पाठवता त्याचा सगळा 1-1 रुपयाचा हिशोब मिळतो, बिलासह हिशोब मिळतो.
जे पैसे पाठवतात त्यांची नावं जाहीर होतात फेसबुकवर जे आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या उपक्रमाचं जे वैशिष्ट्य आहे ते हे आहे की आपल्या उपक्रमामध्ये पारदर्शकता आहे, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर भाई खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात, भेटलात. धन्यवाद. आणि अशा उपक्रमांबद्दल जेव्हा केव्हा तुम्हाला मदत लागेल किंवा गरज वाटेल, आमच्या प्लॅटफॉर्महून आम्ही त्याबद्दल बोलत राहू कायम. आणि तुम्हाला ज्यावेळी बोलायची गरज वाटेल त्यावेळी नक्की आपण भेटत राहू. 100%. धन्यवाद. धन्यवाद.